डोंबिवलीकरांनो, प्रश्न विचारायची वेळ आली नाही का? आपण एवढे अडाणी आहोत का? रस्त्याचं काम इलेक्शनला आठवतं, पण पूर्ण करायला 3-4 महिने कमी पडतात. गणपती, दसरा, दिवाळी सगळं संपलं, पण रस्त्याचं काम ते अजून चालूच. रस्ता खराब असल्यामुळे रिक्षावाले पण यायला बघत नाहीत. सगळ्याचा त्रास मात्र नागरिकांनाच. नमस्कार मंडळी, निघालो ऑफिसला जायला. आज आपल्या डेली ब्लॉकचा 9वा दिवस. स्टँडवर पोहोचलो, रिक्षा पकडली आणि उतरलो स्टेशनला. प्लॅटफॉर्मवर पोहोचलो, तेवढ्यात ट्रेन आली. लगेच चढलो. तर बघतो काय एवढी ट्रेन खाली, आश्चर्य वाटलं. पुढे उभ्या असलेल्या दादाला 2 वेळा विचारलं, "ही ठाणा ट्रेन तर नाही ना?" कारण मी काय बघितलं नव्हतं. तो म्हणाला, "सी-एस-टी आहे." मी म्हटलं, "एवढी खाली ट्रेन पहिल्यांदाच दिसली यार." थोड्या वेळाने विंडो सीटही बसायला मिळाली. मस्त प्रवास झाला. दादरला उतरलो, वेस्टर्न रेल्वेकडे गेलो. ट्रेन पकडली. तिथे तर नेहमीप्रमाणे बसायलाही मिळालं. स्टेशनला उतरलो, बाहेर पडलो आणि चालत चालत ऑफिसला पोचलो. चहा घेतला आणि कामाला सुरुवात केली. पण आजचा दिवस थोडा भारीच होता. अर्धा वेळ बॉसच्या कॅबिनमध्येच गेला. कामही जास्त झालं नाही. वेळ झाली तसा निघालो. आज प्रचंड कंटाळा आला होता. स्टेशनला आलो, ट्रेन आली आणि चढलो. नेहमीसारखं बसायला मिळालं. दादरला उतरलो, सेंट्रल रेल्वेकडे गेलो. प्लॅटफॉर्मवर बघूनच कळलं आज जास्तच गर्दी आहे. ट्रेन आली तसं चढलो आणि तसंच झालं. आता काय सवय झाली या गर्दीची. कसाबसा प्रवास करून उतरलो डोंबिवलीला. रिक्षा पकडली आणि निघालो घरी. रस्त्याची अवस्था काय सांगू बघवत नाही. एवढे दिवस झाले रस्त्याचं काम संपत नाही. कधी रस्ते बंद, कधी रिक्षावाले पैसे जास्त घेतात, रिक्षा फिरून नेली की आणि कधी रिक्षाच मिळत नाही. एकूण काय नागरिकांचे हालच. आता तरी जागे व्हा. माणूस आणि पक्ष बघून नाही, काम बघून वोट करा. बदल घडल्याशिवाय या नेत्यांना समजणार नाही. असो, मी काय करणार आहे आणि माझं कोण ऐकणार आहे. मी एक सामान्य माणूस. उतरलो आणि घरी आलो. फ्रेश झालो, ओजिवाचं ड्रिंक घेतलं आणि व्हिडिओ एडिट करायला बसलो. थोड्या वेळाने बायकोने जेवायला बोलवलं, पण आज मी येताना शोरमा आणला होता. बऱ्याच महिन्यांनी इच्छा झाली होती, तोच खाल्ला आणि असा संपला आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.